नमस्कार, कसे आहात सगळे? तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि तुम्ही सर्व देवाच्या कृपेने बरेच असाल अशी मी आशा बाळगते. तर माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रीती 87. तर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि काळजी घ्या स्वतःची, म्हणजे वातावरण म्हणजे बदललं आहे ना, त्याच्यामुळे म्हणजे सर्दी खोकला ताप याची साथ चालूच आहे. तर काळजी घ्या स्वतःची. आणि आज आहे ना आम्ही म्हणजे नवीन घरामध्ये चाललो आहे. तिकडे खिडक्यांचे जे हे असतात ना लोखंडी बार, ते जरा धुवून काढायचे, साफ करायचे. त्याच्यावरती ना सिमेंट वगैरे बसलं सगळं. म्हणजे ज्यांनी काम केलं ना, म्हणजे टाईल्स वगैरे, त्यांनी ते काढून तिथेच ठेवलं आणि नंतर मग ते तसंच ठेवून निघून गेले, काही केलं नाही म्हणजे साफ वगैरे ते. तर आता आपल्याला ते जाऊन साफ करायचं आहे तिथे. तर चला मग आपण जाऊया तिथे. आणि पाऊस नव्हता, थांबला होता पाऊस. मध्येच ना पाऊस येतो मध्येच जातो, त्याच्यामुळे गरम होतं भरपूर मग. आणि नंतर मग क्लायमेट बदलल्यामुळे परत त्रास होतो. मग सर्दी खोकला तर मध्ये मध्ये चालूच असते. श्रीरंग शाळेत गेलं आहे तर त्यामुळे कसं होईल पटापट काम, म्हणजे त्याला पण त्रास नको. मग तो आल्यावरती मी त्याच्याबरोबरच असेल. आणि नाल्यात पाणी बघा तुम्ही किती आहे ते. भाई जाती है माँ, ठीक है ठीक है। तिथे जर आम्ही थांबलो होतो, म्हणजे ते इलेक्ट्रिशियन त्यांच्याबरोबर बोलणं चालू होतं श्रीरामच्या भावांचं. हाँ हेलो अन्ना किधर हो? नंबर आणि फायनली आम्ही आता घरी पोहोचलो आहे. तर इथे नवीन पंखे लावले हॉलमध्ये. किचन आणि बेडरूममध्ये जे जुने पंखे आहेत तेच जातील. त्या हॉलमध्ये हे थोडे असे मीडियम आहेत ते, त्याच्याने हवा चांगली आहे. आणि लाईट गेली होती त्याच्यामुळे काय कळत नव्हतं किती हवा आहे त्याला. आणि आता ना आम्ही ते किचनच्या इथे म्हणजे बेसिंगच्या इथे हे साफ करायला घेतलं होतं, पण कसं ते खूप मोठे मोठे बार होते त्याच्यामुळे ते साफ करता येत नव्हते तिकडे. पण तरी मी म्हणजे पहिलं बघत होती की होतं आहे का तिथे. मग नंतर श्रीरामचे बोलले की तू बाथरूममध्ये जा घेऊन, कारण की पाणी पण सगळं उडत होतं. आणि बाथरूममध्ये कसं आपण हवं तसं धुवू शकतो, ते घासू शकतो.
म्हणजे फक्त पडक्याने ते सिमेंट जात नव्हतं, ते पूर्ण त्याला घासावं लागणार होतं. कारण ते एकदम आधीचे आहेत ना, ते जुने आहेत एकदम. त्याच्या आतमध्ये सगळा कचरा वगैरे साठला होता. त्या खिडकीचं ते खालचे म्हणजे ते पूर्ण ते फ्रेम असते ना, ती लोखंडी बारची ती होती ती सगळी. शेवटी मला बाथरूममध्येच ते घेऊन जायला लागलं सगळं साफ करायला. आणि ना तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्कीच. कारण की आपण म्हणजे मला पण असं वाटायचं पहिलं की काय म्हणजे व्हिडिओ आपण फक्त बघतो त्याच्यामुळे काय कळत नाही आपल्याला, पण त्याच्या पाठीमागे ना म्हणजे खूप मेहनत असते एक व्हिडिओ बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये ना माझा एक व्हिडिओ मी डिलीट पण करून टाकला आहे. पनीरची भाजी आणि बाहेर म्हणजे माझं डेली रुटीन असा एक व्हिडिओ होता, तो मी डिलीट करून टाकला. का तर मी तो अपलोड केला म्युझिक वगैरे देऊन आणि नंतर आहे ना मला कॉपीराईट आला त्याच्यावरती. मग माझं ते म्हणजे जो अल्गोरिदम असतो ना तो डाऊन व्हायला लागला. मग मी शेवटी तो डिलीटच करून टाकला. कारण की तसं फोनमध्ये जास्त ठेवून म्हणजे उपयोग नाही. म्हणजे माझा फोन आहे ना मध्ये हँग पण होतो आता, कारण की सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये अपलोड करून ठेवलेत मी. लॅपटॉप नाही आहे ना माझ्याकडे, मला घ्यायचा आहे लॅपटॉप थोड्या दिवसांनी. पण सध्या तरी मला नाही जमणार, ते घेईन पण मी थोड्या दिवसांनी. मग कसं त्याच्यामध्ये व्हिडिओ असतील ना सेव्ह, तर मग मोबाईल म्हणजे अपलोड करताना ना म्हणजे 5-6 वेळा जरी अपलोड केलं ना व्हिडिओ तरी अपलोड होत नाही. कारण की मोबाईलमध्ये पूर्ण ते आधीचे व्हिडिओ सेव्ह आहेत ना सगळे, त्याच्यामुळे. लॅपटॉप असेल तर मी ट्रान्सफर करू शकेन त्याच्यामध्ये व्हिडिओ आधीचे. त्याच्यामुळे ना म्हणजे तो व्हिडिओ जो होता ना पनीरच्या भाजीचा वगैरे, तो मी 5 वेळा तरी मी अपलोड करत होते तर तो अपलोडच होत नव्हता. आणि नंतर अपलोड झाला ना तर त्याच्यावर डायरेक्ट मला कॉपीराईटच आला. कारण की मी ते यूट्यूब म्हणजे म्युझिक वापरली वाटतं, फ्री म्युझिक नव्हती ती, त्याच्यामुळे ना त्याला कॉपीराईट आला. आणि मग शेवटी मला तो व्हिडिओ डिलीटच करून टाकायला लागला. कारण की काही उपयोग नव्हता तो व्हिडिओ ठेवून याच्यामध्ये. माझं पूर्ण अल्गोरिदम लो झालेलं त्याच्यामुळे खाली येत होतं. तर आता मी शेवटी ते बाथरूममध्ये साफ करायला घेतलं आहे. तिथे जमत नव्हतं साफ करायला. ते कसं व्यवस्थित आपण धुवू शकतो कसंही. आणि त्याच्यातले म्हणजे काही जे बार होते ना लोखंडी बार, ते इतके मोठे होते ना की मला अक्षरशः नंतर मग ते म्हणजे जरा खालीवर करण्यासाठी ना अक्षरशः मला ते बाहेर नेऊन किचनमध्ये म्हणजे असं ते नेऊन मग ते उलटे करून मग मला आणावे लागत होते आणि मग ते साफ करावे लागत होते. आणि पुढे आहे ना मी घरी गेली कारण की लाईट नव्हती त्या दिवशी. तर म्हणजे ते येणार होते लावायला आणि खिडक्या लावायला, ते आमच्या इकडचे आहेत ते गृहस्थ. पण त्या दिवशी ना लाईटच नाही आली. म्हणजे अक्षरशः लाईट किती 10:30 वाजता आली. सकाळी जी गेली ना 11 वाजता, ती डायरेक्ट 10:30 वाजता आली रात्री. त्याच्यामुळे मग ते काम तसंच राहिलं आमचं. आणि मग हे तरी थांबले होते, म्हणजे यांना वाटलं की 4:30पर्यंत लाईट येईल. त्याच्यामुळे ते बोलले की तू निघून जा घरी, मी थांबतो. कारण की श्रीरंगला पण आणायचं होतं ना. मग मी गेली घरी आणि घरी गेली तर दुपारची वेळ होती. आणि म्हणजे जेवली वगैरे आणि मग श्रीरंगला नंतर संध्याकाळी आणायला पण गेली. आणि दुसऱ्या दिवशी ना म्हणजे याच्यामध्ये एक क्लिप आहे. म्हणजे श्रीरंग मला म्हणजे आम्ही ना आदल्या दिवशी रात्री उभे होतो बाहेर, तर एक पक्षी नव्हती लाईटच्या खांबावरती रात्रीच्या वेळेस, किती 11:30 वाजलेले. तर श्रीरंग आणि मी बोलत होतो की अरे हा पक्षी कसं काय इथे राहिला, हा घरट्यात कसं नाही गेला एवढ्या रात्री, म्हणजे रात्र झाली आहे तरी. म्हणजे आम्हाला एकदम काळजी वाटायला लागली त्या पक्ष्याची. तर मग नंतर थोड्या वेळ आम्ही बघत होतो त्याच्याकडे तो काय करतो आहे. आणि ना थोड्या वेळाने ना तो म्हणजे बाजूला एक खिडकी आहे समोर, तिथे त्याने ना घरटं बांधलं होतं. ते पक्षी नव्हती वाटतं. आणि ती मग डायरेक्ट तिकडे गेली आतमध्ये रात्रीच्या वेळेस. तर आम्ही हसायला लागलो की अरे हां मग ही म्हणजे वॉकिंग करायला आली असेल रात्रीच्या वेळेस.
आणि आता ती गेली आतमध्ये. आणि मग सतत आम्ही ना तिच्यावरती लक्ष ठेवून होतो. मग श्रीरंग मला सारखं सांगायला यायचा, आई ती पक्षी मग इकडे आली, तिकडे म्हणजे खांबावर बसली आहे, तू कॅमेरा चालू कर. मग मी लगेच धावत जायची ते फुटेज हे करायला घ्यायला तिथं. म्हणजे ती खांबावर बसली आहे, मग ती घरट्यात जाते. पण नेमकं व्हायचं काय तर ती पक्षी नाही ना, जेव्हा कॅमेरा चालू असायचा ना माझा, तर ती घरट्यात न जाताना दुसऱ्याच दिशेने निघून जायची, उडून जायची. आणि नंतर म्हणजे अक्षरशः मला म्हणजे अर्धा एक तास ना तसंच उभं राहावं लागायचं ती फुटेज घेण्यासाठी. असे म्हणजे 2-3 दिवस गेले सतत. आणि मग मी शेवटी ठरवलं आज काही होऊ दे, आज मी इथं हा फुटेज घेऊनच राहणार की ही घरट्यात जाते उडून. म्हणजे ती अशी काही नाही का शोधून आणायची असं, म्हणजे पिल्लांसाठी जेवण वगैरे ते तिच्या चोचीमध्ये असायचं. आणि नंतर मी मग नंतर तिसरा दिवस होता आणि मी कॅमेरा घेऊन तिथे उभीच होती. दुपारची वेळ होती. श्रीरंग मला सांगायला आला होता, आई बघ ती पक्षी बाहेर आली आहे. मग मी उभी होते आणि तेव्हा पण तिने तसंच केलं, गेली बाहेर आली आणि ती घरट्यात जाईनच, ती दुसऱ्याच दिशेने निघून गेली. मग बोले शी बाबा आज पण मला काय हा फुटेज मिळणार नाही. मग मी तरी पण तिथे उभी राहिली आणि अचानक ती आली. माझं म्हणजे लक्ष पण नव्हतं. अचानक ती पटकन त्या बॉक्सवर जाऊन बसली आणि नंतर मग मी बघितलं आणि मग मी हे करायला लागली, म्हणजे पटकन तो फुटेज घेतला मी. आणि तुम्हाला आता हा बघायला मिळेल. म्हणजे इतकं बरं वाटलं ना तो फुटेज घेताना. म्हणजे पक्षी कसे असतात बघा, म्हणजे प्राणी पक्षी आपल्याला जेव्हा जी फुटेज पाहिजे असते ना ती नाहीच मिळत आपल्याला, ते पटकन निघून जातात. पण देवाच्या कृपेने मला हे फुटेज मिळाली. मी खूप खुश होती त्या दिवशी. म्हणजे मला खूप बरं वाटलं. आणि इथे ना सगळं क्लीन झालं आहे. म्हणजे बघितलं असेल तुम्ही ते बार, मी बोलता तुम्हाला काय दाखवलंच नाही ते. वेळ पटकन निघून गेला. हे बार उभे करून ठेवले तर ते सगळे धुवून काढले मी. आणि आता आम्ही दोघं इथे निवांत बसलो होतो विंडो सीटवरती. तर आता पुढे आहे ती क्लिप, तुम्ही बघू शकता. हे बघा, ही ती पक्षीण आहे. ती अशी बसायची आणि ना म्हणजे घरट्याच्या दिशेने जायचीच नाही, ती वेगळ्याच दिशेने निघून जायची. तिला कळायचं वाटतं मी तिचा व्हिडिओ करता बघा. हे तिचं घरटं आहे, इथे तिने बांधलेलं होतं आणि आतमध्ये गवत वगैरे ठेवलं, ते दिसत नाही. कदाचित तिथे अंडी किंवा पक्षी म्हणजे छोटे म्हणजे तिची बाळं असेल कदाचित, काय दिसत नव्हतं. मी झूम करून बघत होते, पण कसं दुसऱ्यांची खिडकी ना, आपण जास्त तिथे कॅमेरा नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला काय वाटेल की ती काय व्हिडिओ करते. बसली आता ती आरामात. आता म्हणजे तो बंद करून मी परत दुसऱ्यांदा चालू केला होता व्हिडिओ. तर आता मला हा फुटेज मिळाला शेवटी. हा फुटेज मला हे बघा, ही वरती बसली आहे घरट्यावरती. पटकन या साईडला मी फास्ट अशी हे करत गेली, चालत गेली. आणि आता ती तोंडात काहीतरी आहे तिच्या, ती पिल्लांसाठी वाटतं, पिल्लं आहेत तिथे वाटतं, कारण ती ना काही ना काही घेऊन जाते खाण्यासाठी त्यांना. झूम करून मी बघत होते, पण ती व्यवस्थित असं काही दिसत नव्हतं तिथे, लांब आहे ती खिडकी. तर बाय. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.